Hello everyone and welcome to this second lecture of the gravitation chapter. सर्वांना गुड आफ्टरनून, गुड मॉर्निंग आणि गुड इव्हनिंग. ज्या पण टायमाला तुम्ही हे लेक्चर बघताय त्या टायमानुसार. जसं आपण काल बघितलं होतं, हे जे लेक्चरची सिरीज असणार आहे ही क्लास 10च्या सेमी पॅटर्न बोर्डच्या स्टुडंटसाठी असणार आहे किंवा आपल्या जिल्हा परिषदचे जे स्टुडंट्स असणार आहेत त्यांच्यासाठी असणार आहे. तर आज आपण त्याच चॅप्टरमध्ये ग्रॅव्हिटेशन चॅप्टर जे काल आपलं पहिलं लेक्चर त्याच्यामध्ये कंप्लीट झालेलं आहे ते तब्बल 1 तासाचं बनलेलं आहे. ते 1 तास म्हणजे थोडंसं लांब वाटते, पण आपण त्याच्यामध्ये बेसिक पासून सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत. त्या गोष्टीमुळे थोडं लेक्चर लांब बनलेलं आहे. तर तसंच आपण त्या लेक्चरच्या आज कंटिन्युएशन मध्ये ग्रॅव्हिटेशन 02 स्टार्ट करत आहोत. तर आज आपल्याला 02 मध्ये काय काय बघायचे, म्हणजे ह्या लेक्चर मध्ये काय काय बघायचं आपण ते सगळ्यात आधी बघून घेऊया. तर बघा आपलं काय काय झालेलं आहे काल. त्याच्यामध्ये आपलं इंट्रोडक्शन झालंय, फोर्स झाले आणि सर्क्युलर मोशन बद्दल आपण 4 गोष्टी बघून घेतलेल्या आहेत. तर आज आपल्याला काय काय शिकायचंय, सेंट्रिपिटल फोर्स अँड सेंट्रिफ्युगल फोर्स, केपलर्स लॉ आणि युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. इथपर्यंत आपण येऊया हे लेक्चर मध्ये आणि त्याच्यानंतर पुढच्या लेक्चर मध्ये आपण पुढे कंटिन्यू करूया. ठीक आहे. तर बघूत आपण आजच्या पार्ट मध्ये आपल्याला सगळ्यात स्टार्टिंगला कुठून शिकायचंय, सेंट्रिपिटल आणि सेंट्रिफ्युगल फोर्सेस नेमके काय असते ते बघायचं आपल्याला. जस्ट एक सेकंड द्या, एक स्लाइड ओपन करतो मी. ठीक आहे. तर आपल्याला इथं बघायचं आता सेंट्रिपिटल आणि सेंट्रिफ्युगल फोर्सेस नेमके काय असतात. सेंट्रिपिटल आणि सेंट्रिफ्युगल फोर्सेस हे सर्क्युलर मोशनच्या रिलेटेड असतात. सगळ्यात पहिली गोष्ट कशाच्या रिलेटेड असते तर सर्क्युलर मोशनच्या रिलेटेड. कोणता पण एक ऑब्जेक्ट आहे, समजा से फॉर एक्झाम्पल हा एक ऑब्जेक्ट आहे, हा ऑब्जेक्ट काय करायला लागलाय, सर्कल मध्ये राऊंड 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 गोल गोल फिरायला लागलाय. ठीक आहे. काय करायला ते ऑब्जेक्ट सर्कल मध्ये राऊंड राऊंड गोल गोल फिरायला लागलाय. तर आता ह्याच्यामध्ये जे आहे ते जे ऑब्जेक्ट आपल्याकडे या सर्कल मध्ये फिरणार आहेत त्या फिरताना तिथं 2 फोर्सेस ऍक्शन मध्ये येतात. किती फोर्सेस ऍक्शन मध्ये येतात, 2. ते 2 फोर्सेस कोणते असतात, एक फोर्स असतोय जो सेंटरकडे वळणारा असतोय आणि एक फोर्स असतोय तो सेंटरच्या बाहेर त्याला ढकलणारा असतोय. मग हे बॅलन्स फोर्स होता आणि त्या बॅलन्स फोर्स मुळे आपल्याला जो ऑब्जेक्ट आहे तो असं गोल गोल ह्याच्यामध्ये फिरू शकतोय. तर ते 2 फोर्सेस कोणते येतात, पहिला एक आहे तो आतमध्ये डायरेक्टेड आहे आणि दुसरा जो आहे तो आउटवर्ड डायरेक्टेड आहे. ते जो इनवर्ड डायरेक्टेड आहे किंवा त्याला जे आतमध्ये म्हणतो आपण, ज्याची डायरेक्शन सेंटरकडे आहे त्याला म्हणायचं सेंट्रिपिटल, CENTRIPITAL, सेंट्रिपिटल. सेंट्रिपिटल म्हणजे सेंटरकडे. आणि दुसरा जो फोर्स आहे तो बाहेर डायरेक्टेड आहे. त्या बाहेर डायरेक्शन ज्याची आहे त्या फोर्सला आपण काय म्हणणार आहे तर सेंट्रिफ्युगल, CENTRIFIGUAL, सेंट्रिफ्युगल फोर्स. ठीक आहे. तर आपल्याकडे 2 प्रकारचे फोर्स मिळाले, कोणचे आहेत ते सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स. दोन्ही फोर्स कशाच्या रिलेटेड आहेत, पहिली गोष्ट सगळ्यात इम्पॉर्टंट सर्क्युलर मोशनच्या रिलेटेड आहेत. आता हे सर्क्युलर मोशन मध्ये एक फोर्स असतो ते सेंटरकडे असतो आणि दुसरा फोर्स असतो ते सेंटरच्या बाहेर असतो. एक त्या सेंटरकडे असतो त्याला म्हणायचं सेंट्रिपिटल आणि सेंटरच्या बाहेर असतो त्याला काय म्हणायचं सेंट्रिफ्युगल. जर कोणाला ह्या दोन्ही नावामध्ये कन्फ्युज होत असेल, मला पण कन्फ्युज व्हायचं, सेंट्रिफ्युगल म्हणजे आत का बाहेर, सेंट्रिपिटल म्हणजे आत का बाहेर, जर डायरेक्ट लक्षात राहत असेल तर खूप छान, जर नसेल लक्षात राहत तर माझ्याकडे एक छोटी ट्रिक आहे बघा. इथं काय सेंट्रिपिटल मध्ये जे हे छोटा पी दिलेला आहे ना आपल्याला, त्याच्या सेंट्रिपिटल मध्ये सेंट्रिफ्युगल मध्ये एफ आहे आणि सेंट्रिपिटल मध्ये पी आहे. पी फॉर प्यारा. प्यारा म्हणल्याच्या नंतर आपण आतमध्ये ओढतो का बाहेर ढकलतो, आतमध्ये ओढतो ना. तर मग त्याला काय होईल, इथं प्यारा म्हणजे आतमध्ये यायला लागलाय आणि त्यालाच आपण काय म्हणतो, मग प्यारा म्हणजे आतमध्ये यायला लागलाय त्यालाच म्हणतो आपण सेंट्रिपिटल फोर्स. ही एक ट्रिक नुसार तुम्हाला जर लक्षात राहायला लागली, जर कन्फ्युज व्हायला लागला असेल तर, जर कन्फ्युज नसेल डायरेक्ट लक्षात राहत असेल तर ऑल वेल अँड गुड. जर कन्फ्युज होत असेल तर पी फॉर प्यारा, पी फॉर सेंट्रिपिटल आणि तो आतमध्ये इनवर्ड डायरेक्शन आहे, कारण प्यारा पर्सनला आपण आतमध्येच घेतो ना, बाहेर थोडंच ढकलतो. त्या गोष्टीनुसार तशी थोडीशी ट्रिक लक्षात ठेवतात. एवढंच आहे सेंट्रिपिटल फोर्स मध्ये तुम्हाला शिकण्यासारखं. सेंट्रिपिटल आणि सेंट्रिफ्युगल नावाचे 2 फोर्सेस असतात, ते सर्क्युलर मोशन मध्ये असते. सेंट्रिपिटल म्हणलं की पी फॉर प्यारा, पी फॉर सेंट्रिपिटल, इनवर्ड डायरेक्टेड. दुसरा जो उरला तो आहे सेंट्रिफ्युगल. पी फॉर पॅरा, पी फॉर सेंट्रिपिटल इनवर्ड असेल तर दुसरा कुठं असणार आहे, आउटवर्ड असणार आहे. मग सेंट्रिफ्युगल कुठं असणार आहे, ते बॉडीला सर्कलच्या बाहेर ढकलत असणार आहे. दुसरी गोष्ट आता ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय लक्षात ठेवतात, जे सेंट्रिपिटल फोर्स आहे CENTRIPITI, सेंट्रिपिटल CENTRIPITAL, सेंट्रिपिटल फोर्स. ह्या सेंट्रिपिटल फोर्सचा एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. काल काय बघितलं होतं आपण, F इज इक्वल टू एम ए बघितला होता ना. फोर्सचा फॉर्म्युला काय बघितला होता आपण, F इज इक्वल टू एम ए. आता हे सेंट्रिपिटलच्या फॉर्म्युल्यामध्ये तुम्ही काय करता, त्याच्यामध्ये mv² अपॉन आर हे वाला फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा. सेंट्रिपिटल फोर्स मध्ये कोणता फॉर्म्युला लक्षात ठेवणार आहेत तुम्ही, सेंट्रिपिटल फोर्स मध्ये mv² अपॉन आर. थोडंसं जर कशाहून लक्षात ठेवायचं असेल थोडंसं सांगा एक्स्ट्रा मध्ये, तर त्याच्याहून काय सांगू शकतो आपण, जर तुम्हाला सिंपल जर फोर्स असेल तर एम ए म्हणतो, त्याच्यामधला एम तर इथं फिक्स आहे. पण दुसरी गोष्ट सर्क्युलर मोशन आहे, सर्क्युलर मोशन आहे म्हणल्याच्या नंतर सर्कल आहे, सर्कल म्हणल्याच्या नंतर रेडियस आहे, मग रेडियस येणार आहे.
आलं लक्षात आपल्याला. mv²/r त्याला काय म्हणतो ना आपण, सेंट्रिपिटल फोर्स. असं थोडंसं म्हणजे पाठ तर तुम्हाला फॉर्म्युला करावंच लागणार आहे, पण थोडंसं काहीतरी एक्स्ट्रा सांगितलं तुम्हाला लक्षात राहण्यासाठी सोपं जाईल. या गोष्टीमुळे मी तुम्हाला थोडंसं एक्स्ट्रा सांगितलं, त्याच्याबद्दल एक्स्ट्रा सांगितलं म्हणजे थोडंसं लक्षात ठेवण्याची एक ट्रिक काइंड ऑफ थिंग. ठीक आहे. तर लक्षात काय ठेवताना दोन गोष्टी, सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे इनवर्ड डायरेक्टेड फोर्स, सेंट्रिफ्युगल फोर्स म्हणजे आउटवर्ड डायरेक्टेड फोर्स. एक गोष्ट संपली. दुसरी गोष्ट काय आहे, सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला mv²/r. हे फॉर्म्युला तुम्हाला पाठ ठेवावा लागणार आहे, आपल्याला पुढे हे यूज करायचं आहे. ठीक आहे. हे जर कॉपी करायचं असेल तर कॉपी करा, मी फ्रेमच्या बाहेर जातोय. ठीक आहे. जर तुम्ही लिहून झालं असेल तर आपण पुढे चलूया. सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिफ्युगल फोर्स आपला झालेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला केपलर्स लॉ शिकायचा आहे. कोणता लॉ शिकायचा आहे, केपलर्स लॉ. केपलर नावाचे सायंटिस्ट होते, त्या केपलर नावाच्या सायंटिस्टने आपल्याला 3 लॉज दिलेले. किती लॉज दिलेले आहेत, 3 लॉज दिलेले आहेत. आता ते 3 लॉज कोणचे कोणचे आपण ते बघणार आहेत. तर आपण केपलर सर जर म्हणलो त्याच्यामध्ये तुम्ही काय करायचं, दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. केपलर नावाचा सायंटिस्ट आले की त्यांच्याबद्दल काय लक्षात ठेवतात, दोन गोष्टी लक्षात ठेवतात. पहिली गोष्ट ही की त्यांनी 3 लॉज दिलेले आहेत. किती लॉज दिलेत, 3 लॉज दिलेत. आणि दुसरी गोष्ट ही की केपलरचे लॉ बघून न्यूटननी स्वतःचे लॉ बनवलेले आहेत. काय म्हणतोय मी, पहिली गोष्ट तर काय, केपलरनी 3 लॉज दिलेले आहेत आणि नंतर काय, केपलरचे लॉज बघून न्यूटननी स्वतःचे लॉ दिलेले आहेत. ठीक आहे. तर आता केपलरचे 3 लॉज बघण्याच्या आधी आपण काय करू, केपलरचा पहिला लॉ आहे ना, त्याच्यामध्ये इलिप्स नावाच्या शेप बद्दल थोडंसं आपल्याला माहिती पाहिजे. तर आपण आधी इलिप्स नावाचा जे शेप आहे ते नेमका कसा शेप आहे आणि त्याच्याबद्दल एखादी प्रॉपर्टी आपण शिकून घेऊ. इलिप्स कसा दिसतो, तर इलिप्स जर बघायचा असेल तर तुम्हाला ती वासुदेवची टोपी माहिती ना, वासुदेव आला रे वासुदेव आला, ती वाली जी टोपी असती ती कशी असती, हे अशा प्रकारे इथं कोनिकल असती ना, ही वाला कोन. जर तुम्ही त्या कोनला जर डायरेक्ट जर असं बघितलं, समजा माझ्याकडे असं इथं कोन आहे, त्या कोनला जर तुम्ही असं करून जर बघितलं तर ते जे सगळ्यात स्टार्टिंगचा शेप दिसणार आहे तो तुम्हाला सर्क्युलर शेप भेटणार आहे. ते वाल्याला इलिप्स नाही म्हणायचं, ते वाला शेप कसा भेटणार आहे तुम्हाला, सर्क्युलर शेप भेटणार आहे. तुम्हाला जर इलिप्स पाहिजे असेल तर त्याला काय करा, असं आडवा तिरपा थोडासा कापा. त्याला काय करा, असं स्लांटिंग मध्ये थोडंसं तिरपं कापा. जर तिरपं कापलं तर तुम्हाला मग तिथं जो शेप मिळणार आहे त्याला आपण इलिप्स म्हणतो. त्या शेपला काय म्हणतो तर इलिप्स म्हणतो. आता ह्या इलिप्स शेप बद्दल काय गोष्ट लक्षात ठेवायची की त्याला एक फोकाय नावाचे इथं 2 पॉइंट्स असतात. सिंग्युलर जो फोकस आहे, प्युलर दोघांना एकत्र म्हणायचं असतं आपण त्याला फोकाय म्हणतो. फोकस नावाचा एक पॉइंट असतोय, त्या पॉइंट पासून सर्कम्फरन्स पर्यंत जर डिस्टन्स बघितलं आणि त्याला जर आपण नाव दिलं, समजा आपण नाव दिलं त्याला एक्स, त्या सर्कम्फरन्सच्या पॉइंट पासून दुसऱ्या फोकस पर्यंत जर आपण लेंथ घेतली आणि त्या पॉइंटला जर नाव दिलं आपण वाय, तर ह्याला मग काय येते, एक्स प्लस वाय, म्हणजे हे डिस्टन्स प्लस हे डिस्टन्स कशाच्या बरोबर आलं पाहिजे, तर ह्या फोकस पासून वापस खालती जर आलोत आपण किंवा खाली जर आलोत आपण आणि ते एका सर्कम्फरन्सच्या कोणत्याही एका पॉइंट पाशी आलोत आणि त्या पॉइंट पासून दुसऱ्या फोकस पर्यंत गेलो, ह्याला जर मी झेड म्हणलो आणि ह्याला जर मी ए म्हणलो तर इथं काय येणार आहे, झेड प्लस ए. अशा प्रकारे तुम्हाला हे फोकस भेटले पाहिजे. फोकसचं वैशिष्ट्य काय किंवा फिक्स प्रॉपर्टी काय, त्या एका फोकस पासून एका सर्कम्फरन्सचा पॉईंट पर्यंत, मग सर्कम्फरन्सचा पॉईंट कोणता बी असू शकतो ना, फक्त ए घेतलाय म्हणजे तेच फिक्स पॉईंट असला पाहिजे का, तसं नाही. तुम्ही हे पॉईंट पासून इथं ठेवा तरी पण बनलं किंवा ह्या पॉईंट पासून इथं ठेवा तरी पण बनलं. पण विशेष गोष्ट काय, ह्या पॉईंट पासून जर इथं घेतलंय तर त्याच पॉईंट पासून दुसऱ्या फोकस पर्यंत आलं पाहिजे गोष्ट. याला मग मी समजा एक्स म्हणलो, याला जर मी समजा वाय म्हणलो, तर दुसरी गोष्ट काय, मग ह्या पॉईंट पासून खाली आलोत आपण आणि इथपर्यंत आलो, त्याला आपण झेड म्हणलो. त्याच सर्कम्फरन्स वरच्या पॉईंट पासून वापस दुसऱ्या फोकस पर्यंत गेलो आणि त्याला जर मी ए म्हणलो तर काय आलं पाहिजे, एक्स प्लस वाय, म्हणजे वरच्या दोघांचं ऍडिशन इज इक्वल टू काय आलं पाहिजे, खालच्या दोघांचं ऍडिशन. खालचे दोघं म्हणजे कोणचे, फोकस पासून सर्कम्फरन्स पर्यंतचा डिस्टन्स, त्याच सर्कम्फरन्स पॉईंट पासून ते दुसऱ्या फोकस पर्यंतचा डिस्टन्स, ह्या दोघांचा सम इज इक्वल टू वरच्या सेम गोष्टीचा सम आला पाहिजे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात राहिली पाहिजे. आणि त्या पॉईंटला आपण काय म्हणतो तर फोकस, आणि त्याला जर प्युरल शब्द जर वापरायचा असेल तर काय म्हणणार आहेत आपण त्याला, काय म्हणणार आहेत. ठीक आहे, आपण इलिप्स बद्दल आता शिकून घेतलं. आता इलिप्स बद्दल शिकून घेतल्याच्या नंतर केपलरचे जे 3 लॉज आहेत आपण ते बघून घेऊया. केपलरचे 3 लॉज काय आहेत, एकदम सोपे तर कोणचे. पहिला लॉ सांगतो, जर आपली धरती म्हणजे काय, आपली पृथ्वी जर आपली सनच्या भोवती फिरणार आहे तर ती पृथ्वी जी सनच्या भोवती फिरणार आहे ती एका सर्क्युलर शेप मध्ये नाही फिरणार. काय वाटतं आपल्याला की तसं नाही, आणि आपली जी पृथ्वी ती अशी गोल 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 भोवती त्याच्या अवतीभोवती फिरत असणार आहे. केपलर नावाच्या सायंटिस्टने सांगितले की चुकीची कन्सेप्ट आहे. करेक्ट कन्सेप्ट काय, करेक्ट कन्सेप्ट अशी आहे की जे प्लॅनेट्स आपले सनच्या अराउंड अवतीभोवती फिरणार आहेत ते कसे फिरणार आहेत, सर्क्युलर पाथ मध्ये फिरणार आहेत का, नाही. कशा पाथ मध्ये फिरणार आहेत, ते इलिप्टिकल पाथ मध्ये फिरणार आहेत. इलिप्स किंवा इलिप्टिकल पाथ, पाथला काय नाव दिलं आपण, इलिप्टिकल, कारण त्याचा शेप काय आहे, इलिप्स. तर कोणत्या पाथ मध्ये फिरणार आहेत, ते इलिप्टिकल पाथ मध्ये फिरणार आहेत. आणि त्या इलिप्टिकल पाथच्या इलिप्स मधल्या फोकस वरती प्रेझेंट असणार आहे सन.
काय म्हणतोय मी, समजा आता हे आपण डायग्राम बघितली, इथं सन आहे, इथं अर्थ आहे. अर्थ जर अवतीभोवती जर फिरत असेल, अर्थ असेल किंवा कोणताही दुसरा प्लॅनेट सोलार सिस्टीम मधला जर त्या सनच्या अवतीभोवती फिरत असेल, तर सन कुठं प्रेझेंट असणार आहे, सन एका फोकायवरती प्रेझेंट असणार आहे. कुठं प्रेझेंट असणार आहे, कोणत्या पण एका फोकसवरती प्रेझेंट असणार आहे. मग आयदर सन इथं प्रेझेंट असेल, बाबा हे आपल्याकडे इथं एक फोकस आहे, इथं एक फोकस आहे, मग आयदर सन आपला इथं प्रेझेंट असेल किंवा इथं प्रेझेंट असेल. आयदर म्हणजे दोन्हीपैकी एका बाजूला, कोणत्याही बाजूला प्रेझेंट असणार आहे. तर सन दोन गोष्टी काय सांगितल्या आपण पहिल्या लॉ मध्ये, दोन गोष्टी काय, जी आपली धरती असेल किंवा जे कोणतेही प्लॅनेट असतील ते जर अर्थच्या भोवती सनच्या भोवती जर फिरणार असतील तर ते सर्क्युलर पाथ मध्ये फिरतील का, नाही सर, बिलकुल नाही. ते कशामध्ये फिरतील, इलिप्टिकल पाथ मध्ये फिरतील. आणि त्या इलिप्टिकल पाथच्या फोकस वरती कोण बसलेला असणार आहे, सन बसलेला असणार आहे. झाला का पहिला लॉ, इतका सिंपल लॉ आहे. ठीक आहे. जे मिसकन्सेप्शन होतं की सर्क्युलर पाथ आहे ते मिसकन्सेप्शन त्यांनी कॅन्सल करून टाकलं आणि करेक्ट काय आहे ती गोष्ट त्यांनी ऑब्झर्वेशनसून सांगून दिली. बघा इथं काय म्हणते, द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट इज अन इलिप्स. द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ऍट दी वन ऑफ दी फोकाय. कोणत्या पण एका फोकायवरती बसलेला कोण असणार आहे, सन बसलेला असणार आहे. ही त्यांची स्टेटमेंट आहे. तर आता हे झाल्याच्या नंतर आपण सेकंड लॉ शिकूया. सेकंड लॉ काय म्हणते बघू, एक सेकंड. पुढचे केपलरचा सेकंड लॉ काय म्हणते, द लाईन जॉईनिंग दी प्लॅनेट अँड दी सन. प्लॅनेट जर इथं असेल तर ही लाईन आहे, प्लॅनेट जर इथं असेल तर ही लाईन आहे. कोणची लाईन, द लाईन जॉईनिंग दी प्लॅनेट अँड दी सन. जर प्लॅनेट इथं असेल तर ही वाली लाईन आहे. द लाईन जॉईनिंग दी प्लॅनेट अँड दी सन स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. काय म्हणायला लागले लॉ, जर आपली ही लाईन आहे, ही लाईन पासून म्हणजे समजा आपला प्लॅनेट इथून काय केला, इथपर्यंत गेला, तर ह्या लाईननी जो एरिया कव्हर केलाय, ह्या लाईननी जो एरिया स्वेप्ट केलाय, कव्हर किंवा स्वेप्ट दोन्ही पण एकच शब्द आहेत, ह्या लाईननी जो एरिया कव्हर केलाय हा इक्वल टाइम मध्ये इक्वल एरिया कव्हर केलेला असणार आहे. काय म्हणतोय मी, इक्वल टाइम मध्ये इक्वल एरिया कव्हर केलेला असणार. जर ह्याला सिंपल एक्सप्लेनेशन जर बघायचं असेल, या लाईन बद्दल 2 मिनिटासाठी विसरून जा, सिंपल एक्सप्लेनेशन बघू. लाईन बद्दल विसरून गेलो आपण, प्लॅनेट काय केला, इथून इथं गेला आणि हे इथून इथपर्यंत जाण्यासाठी, इथून इथपर्यंत जाण्यासाठी ह्याने घेतले 4 दिवस. किती दिवस घेतले, 4 दिवस घेतले. आणि तेवच प्लॅनेट वापस इथून जर इथपर्यंत पोहोचत असेल किंवा इथून इथपर्यंत पोहोचत असेल आणि तिथून इथपर्यंत पोहोचायला आणि इथून इथपर्यंत पोहोचायला सुद्धा किती दिवस घ्यायला लागलाय, 4 दिवसच घ्यायला लागलाय. किती दिवस घ्यायला लागलाय, 4 दिवसच घ्यायला लागलाय. तर मग लॉ काय सांगतोय, इक्वल टाइम घेतला ना, तिथून तिथपर्यंत पोहोचायला, इथून इथपर्यंत पोहोचायला, इथून इथपर्यंत पोहोचायला. तर मग ही जी लाईन आहे, ही लाईन जो एरिया कव्हर करणार आहे प्लॅनेट इथून इथपर्यंत पोहोचताना, कोणता एरिया कव्हर करणार आहे, मग हे वाला एरिया कव्हर करणार आहे. इथून इथपर्यंत पोहोचताना कोणता एरिया, हे वाला एरिया. इथून इथपर्यंत पोहोचताना कोणता एरिया, हे वाला एरिया कव्हर करणार आहे. मग जर इक्वल जर टाइम मध्ये तेवढं जर जात असेल प्लॅनेट, तर काय करतो, हे जे एरिया असणार आहे ते सुद्धा इक्वल असणार आहे. इतका सिंपल लॉ आहे. काय लॉ म्हणते, जर इथून इथपर्यंत जाण्यासाठी जर टाइम सेम असणार आहे, कशाच्या, इथून इथपर्यंत जाण्याच्या, तर जो एरिया ही लाईन आपली इथून इथपर्यंत जे कव्हर करणार आहे तो एरिया आणि ह्यो एरिया काय असणार आहे, सेम असणार आहे. आपण डायरेक्ट याला सिंपल क्वेश्चन्स वरून समजून घेऊया. क्वेश्चन वरून कोणत्या समजून घेऊया. आता मी तुम्हाला काय करतो, क्वेश्चन देतो. काय, जर समजा मी तुम्हाला सांगितलं इथून इथपर्यंत पोहोचायला 8 दिवस घ्यायला लागलाय. से फॉर एक्झाम्पल अर्थ प्लॅनेट आहे. अर्थ प्लॅनेट काय करायला, ए पोझिशन पासून बी पोझिशन पर्यंत पोहोचायला काय करायला लागलाय, 8 दिवस घ्यायला लागलाय. सी पासून डी पर्यंत बी पोहोचायला 8च दिवस घ्यायला लागलाय. आणि ई पासून एफ पर्यंत पण पोहोचायला किती दिवस घ्यायला लागलाय, 8च दिवस घ्यायला लागलाय. तर मग त्या केसमध्ये जी ही लाईन आहे, सन पासून प्लॅनेट पर्यंत जॉईन करणारी जी लाईन आहे ती काय करेल, इथून इथपर्यंत पोहोचताना ही लाईन बनणार आहे ना, मग ह्याच्या अंडर जो एरिया येणार आहे तो जर 100 मीटर स्क्वेअर असेल तर मला सांगा ह्यो एरिया किती असणार आहे आणि ह्यो एरिया किती असणार आहे. मग तेच लॉने काय सांगितलं आपल्याला, जर टाइम जर इक्वल आहे तर ह्यो जो एरिया असणार आहे तो पण कसा असणार आहे, इक्वल असणार आहे. मग हे जर 100 मीटर स्क्वेअर असेल तर हा पण किती असणार आहे, 100 मीटर स्क्वेअरच असणार आहे. हे पण किती असणार आहे, 100 मीटर स्क्वेअरच असणार आहे. ठीक आहे, गोष्ट लक्षात आली. सेकंड लॉ काय सांगायला लागलाय, द लाईन जॉईनिंग दी प्लॅनेट अँड दी सन, द लाईन जॉईनिंग दी प्लॅनेट अँड दी सन स्वीप्स इक्वल एरिया किंवा कव्हर्स इक्वल एरिया इन इक्वल अमाऊंट ऑफ टाइम. टाइम कसा येणार आहे, ते इक्वल घेणार आहे इक्वल एरिया कव्हर करण्यासाठी. आपल्याला काय वाटतंय, जर प्लॅनेट इथून इथपर्यंत पोहोचायला इतका एरिया कव्हर करायला लागलाय तर त्याचा टाइम जास्त असेल, याचा टाइम वेगळा असेल, याचा टाइम वेगळा असेल, म्हणून हे एरिया वेगळा असेल, हे एरिया वेगळा असेल, हे एरिया वेगळा असेल. तेवढं डोकं लावायचंच नाही. सिंपल आपल्याला लॉ लक्षात ठेवायचा. लॉ जर म्हणला, लॉ नुसार काय, जर हे जर टाइम इक्वल असणार आहे तर टाइम इक्वल आहे म्हणल्याच्या नंतर हे एरिया दिला तर आपल्याला हे एरिया काय असणार आहे, ह्याच्याच बरोबर असणार आहे, ह्याच्याच सिमिलर असणार आहे. ठीक आहे, हे होता आपला सेकंड लॉ. सेकंड लॉच्या नंतर आपण आता थर्ड लॉ कडे जाऊया. थर्ड लॉ काय सांगते आपल्याला, थर्ड लॉ असं सांगते आपल्याला की त्याच्यामध्ये जे टाइम लागलेला आहे, कोणासाठी टाइम लागलेला आहे, माझ्याकडे एक प्लॅनेट आहे, हे इथं सन आहे माझ्याकडं, एक सेकंड, हे इथं फोकस वरती इथं एक सन आहे. त्या सन पाशी आपला एक प्लॅनेट रिव्हॉल्व करतोय, सनच्या अवतीभोवती रिव्हॉल्व करतोय. आता जो टाइम लागणार आहे, कशासाठी टाइम लागणार आहे, ह्या प्लॅनेटला ह्या सनचा एक कंप्लीट राऊंड मारण्यासाठी जो टाइम लागणार आहे
त्याला आपण काय म्हणूया, कॅपिटल टी म्हणूया. तो जो कॅपिटल टी आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, इथून इथपर्यंत जी लाईन जॉईन करणार आहे ही कशी असणार आहे, आर असणार आहे. एक डाऊट सगळ्यात इम्पॉर्टंट जो स्टुडंट्सला पडतोय, इथून इथपर्यंत बी आर आहे, इथून इथपर्यंत बी आर आहे. सर हे तर आम्हाला मोठं वाटायला लागले, हे तर बारीक वाटायले, तरी बी तुम्ही दोघांना आर आर कसं काय म्हणू शकतात. हे जे आर आहे हे ऍव्हरेज वालं काढलेलं आर आहे. आर म्हणजे काय, डिस्टन्स साठी आपण फक्त एक सिम्बॉल दिलाय. इथून इथपर्यंत जे डिस्टन्स असणार आहे त्याला आपण आर हे सिम्बॉल दिलाय. आर मग ह्यो आणि ह्यो सेम आहे का, नाही, बिलकुल सेम नाही, वेगवेगळा आहे. तेव्हाच तर ते इलिप्स बनतंय, नाही तर सर्क्युलर बनलं असतं. जर सेम असतं तर सर्क्युलर बनलं असतं. सर्क्युलर बनतंय का, नाही, पहिल्याच लॉ मध्ये आपण शिकलो होतो कसा बनतोय तो, इलिप्स बनतोय किंवा इलिप्टिकल पाथ बनतोय. मग त्याच्यामुळे ह्यो आणि ह्यो सेम असणार आहे का, नसणार आहे. पण तरी पण आपण ह्याला फक्त आर आर कमवून घ्यायला लागलो तर चुकीचं आहे का, नाही, बरोबर आहे. कशामुळे बरोबर आहे, कारण हे जे आर आणि आर घ्यायला लागलो हे कसं आहे, ऍव्हरेज आहे, AVG ऍव्हरेज आहे, किंवा त्याला आपण मीन आर म्हणतो. ठीक आहे, काय म्हणायला लागले, ऍव्हरेज किंवा मीन आर आहे. तर बघा, आर म्हणजे काय कळालं तुम्हाला, टी म्हणजे काय कळालं, तर ह्यांच्या दोघांचं आपल्याला रिलेशन दिले. रिलेशन म्हणजे कसं, कोणावरती काय डिपेंड आहे. तर त्या तिसऱ्या लॉ मध्ये काय रिलेशन सांगितले, आपण जो टाइम बघितला, कशासाठी टाइम, रिव्हॉल्व करण्यासाठीचा जो टाइम आहे तो कसा आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. कोणाला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, आरच्या क्यूबला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. कोणाला, आरच्या क्यूबला. सर इथं स्क्वेअर आणि डोक्यावरती 3 म्हणजे क्यूब कशामुळे दिलं बरं, ते त्यांनी ऑब्झर्वेशन केले आणि ऑब्झर्वेशनच्या नंतर त्यांनी समजा जे काही थिअरी बिरी ती लिहिली असणार आहे त्या टाइम मला त्यांनी ऑब्झर्वेशनसून कंक्लुजन निघलं की टाइमचा स्क्वेअरच डायरेक्टली प्रोपोर्शनल रेडियसच्या क्यूबला आहे. जर तुम्हाला क्वेश्चन मध्ये टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर, कसं टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर, जर ही गोष्ट जर दिली तुम्हाला क्वेश्चन मध्ये, तर मला सांगा हे बरोबर होईल का चुकीचं होईल, चुकीचं. कसं होईल, चुकीचं. बरोबर काय, टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. त्याच्यामध्ये टी काय, टाइम नीडेड फॉर 1 रिव्होल्यूशन ऑफ एनी प्लॅनेट अराउंड दी सन, म्हणजे सनच्या अवतीभोवती फिरण्यासाठी कोणत्याही प्लॅनेटला एक कंप्लीट राऊंड मारण्यासाठी लागलेल्या टाइमला काय म्हणणार आहेत, कॅपिटल टी. आर म्हणजे काय, फक्त रेडियस किंवा आपलं फक्त डिस्टन्स आहे का, ओनली डिस्टन्स नाही, मीन डिस्टन्स किंवा ऍव्हरेज डिस्टन्स. ठीक आहे, मीन डिस्टन्स किंवा ऍव्हरेज डिस्टन्सला आपण इथं आर मानलेलो आहे. कारण आर तर बदलत राहणार आहे. समजा माझं ऑब्जेक्ट जे आहे ते असा फिरतोय, तर इथून इथपर्यंत जाण्यासाठी तर त्याला लय मोठा वेळ लागायला लागलाय, किंवा आपलं सॉरी इथून इथपर्यंत लय मोठं डिस्टन्स आहे, पण इथून इथपर्यंत पोहोचायला छोटं डिस्टन्स आहे. ते आर तर वेगवेगळे यायला लागले, पण इथं आर ते आर आहे का, नाही, इथं आर कोणचा आहे, ऍव्हरेज किंवा मीन आर आहे. तर त्यांनी ऑब्झर्वेशन काय सांगितलं, टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर, हे चुकीचं आहे. तर काय बरोबर, काय, टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. अशा प्रकारे 3 लॉज होते आपले केपलरचे. आपण आणखीन एकदा त्याला कंक्लूड करू किंवा रिवाइज करू. पहिला लॉ काय म्हणते, सर्क्युलर मोशन मध्ये नाही फिरणार. कसं फिरणार आहे, इलिप्टिकल पाथ मध्ये फिरणार आहे. कोण, तुम्ही नाही, प्लॅनेट्स. ठीक आहे, प्लॅनेट्स सनच्या अवतीभोवती कसे फिरणार आहेत, इलिप्टिकल प्लॅनेट्स आपलं सॉरी इलिप्टिकल पाथ मध्ये फिरणार आहेत. बस विषय संपला. त्याच्यामध्ये फक्त दुसरा पॉईंट काय होता, जे सन असणार आहे तो कोणत्याही एका फोकस वरती बसलेला असणार आहे. पहिला लॉ कम्प्लिटेड. सेकंड लॉ मध्ये काय सांगितलंय, की जी लाईन असणार आहे प्लॅनेटला आणि कोणत्याही सनला जॉईन करणारी जी लाईन असणार आहे ती जो एरिया कव्हर करणार आहे, मग तो एरिया कसा कव्हर करणार आहे, इक्वल टाइम मध्ये इक्वल एरिया कव्हर करणार आहे. ती वाला आपण पॉईंट बघितला सेकंड लॉ मध्ये. आणि थर्ड लॉ काय, टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. त्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काय, टी स्क्वेअर काय आणि आर क्यूब काय हे तुम्हाला फक्त कळालं पाहिजे. ठीक आहे, हे झाले आपले केपलरचे 3 लॉ. आता मी काय म्हणलो होतो, केपलर बद्दल 2 गोष्टी लक्षात ठेवायचे. पहिले त्याचे 3 लॉ आणि दुसरं म्हणजे काय, केपलरचे लॉ बघून न्यूटननी स्वतःचे लॉ बनवलेले आहेत. तर आता नेमका आता न्यूटनचा लॉ कोणता आहे तो आपण बघून घेऊया. न्यूटनचा लॉ आणि युनिव्हर्सल लॉ सेमच आहे. तर न्यूटनच्या लॉ कडे जाण्याच्या आधी आपल्याला इथे केपलर्स लॉ वरती एक क्वेश्चन दिलेला आहे. आपण ते सगळ्यात आधी इथे सॉल्व्ह करून घेऊ. काय म्हणते, कॅल्क्युलेट दी टाइम. आपल्याला काय विचारलाय, टाइम इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. टाइम इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. कॅल्क्युलेट दी टाइम रिक्वायर्ड फॉर प्लॅनेट टू रिव्हॉल्व अराउंड दी सन इफ द मीन रेडियस ऑफ द प्लॅनेट्स ऑर्बिट इज 15 मल्टिप्लाय 10 की पॉवर 6. म्हणजे आपल्याला मीन रेडियस म्हणजे आर दिलाय. आर किती दिलाय, 15 मल्टिप्लाय 10 की पॉवर 6. कशात दिलंय, किलोमीटर मध्ये दिलंय. ऑल्सो गिवन दॅट दी रेडियस ऑफ सम प्लॅनेट एक्स, म्हणजे आणखीन एक वेगळा प्लॅनेट आहे त्याचं नाव एक्स आहे. तिथं काय दिलंय, रिव्हॉल्विंग अराउंड दी सन इन 100 डेज. म्हणजे काय सांगितलं क्वेश्चन मध्ये, काय म्हणायला लागले, आपल्याकडं एक प्लॅनेट आहे तो काय करायला लागलाय, सनच्या अवतीभोवती फिरायला लागलाय. त्या सनच्या अवतीभोवती फिरताना त्याचं जे रेडियस आहे, मीन रेडियस, रेडियस तर फिक्स नसते पण आपल्याला मीन रेडियस काढता येतं ना. मीन रेडियस त्यांनी किती दिले, 15 × 10 की पॉवर 6 किलोमीटर. तर तेवढ्या ह्याच्यामध्ये आपल्याला रिव्हॉल्व करण्यासाठी त्याला लागणारा टाइम पिरियड किती ते विचारलाय. पण ते काढण्यासाठी आपल्याला आणखीन एक्स्ट्राची इन्फॉर्मेशन काय दिली, आणखीन एक प्लॅनेट आहे त्याला आपल्याला काय दिलंय, आणखीन एक प्लॅनेटचा आपल्याला टाइम पिरियड दिलाय. त्या प्लॅनेटला सनच्या अवतीभोवती फिरण्यासाठी टाइम किती लागणार आहे,
100 म्हणजे T2 इज इक्वल टू 100 डेज म्हणून आपण 100 डेज, याला आपण T1 म्हणूया. T1 आपल्याला क्वेश्चन मार्क दिलाय, T2 आपल्याला 100 डेज दिलाय आणि आणखीन काय दिले, त्याचं रेडियस दिले. रेडियस ऑफ सम प्लॅनेट इज 1.5 मल्टिप्लाय 10 की पॉवर 6 किलोमीटर. म्हणजे आपल्याला R2 पण दिलाय, म्हणजे जे दुसरा प्लॅनेट जो सनच्या भोवती फिरणार होता ज्याचा टाइम 100 दिवस आहे, त्याचा आपल्याला मेन रेडियस दिलेला आहे. त्याचा मेन रेडियस किती दिलाय आपल्याला, 1.5 मल्टिप्लाय 10 की पॉवर 6 किलोमीटर. किती दिलाय त्याचा, 1.5 मल्टिप्लाय 10 की पॉवर 6 किलोमीटर. तर बघू आपण हे क्वेश्चन कसं सॉल्व्ह करायचं. आता स्टुडंट्सला काय होते, नेमका सेकंड लॉ लावा कधी नेमका थर्ड लॉ लावा, ह्याच्यामध्ये कन्फ्युज होते. तर लक्षात ठेवा, केप्लरचा सेकंड लॉ कधी लावायचा आणि केप्लरचा थर्ड लॉ कधी लावायचा. जर आपल्याला टाइम पिरियड आणि एरिया जर दिलेला असेल किंवा टाइम पिरियड आणि एरिया बद्दल जर बोललेला असेल तर केप्लरचा सेकंड लॉ लावू आपण. जर आपल्याला टाइम पिरियड आणि रेडियस बद्दल जर दिलेला असेल किंवा टाइम पिरियड आणि रेडियस बद्दल जर बोललेलं असेल तर आपण केप्लरचा थर्ड लॉ लावू. बघा इथं ह्याच्यामध्ये काय बोलले, टाइम पिरियड आणि रेडियस बद्दल बोलले. एरिया बद्दल बोलले का नाही, एरिया बद्दल बोललं असं तर सेकंड लॉ झाला असता. आपल्याला कशाबद्दल बोलले, टाइम आणि रेडियस बद्दल बोलले, म्हणजे आपल्याला इथं कोणचा लॉ लागणार आहे, थर्ड लॉ लागणार आहे. थर्ड लॉ कोणाचा, केप्लरचा थर्ड लॉ. तर अकॉर्डिंग टू केप्लर्स थर्ड लॉ टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. जर टी स्क्वेअर जर हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब आहे तर आपण असं लिहू शकतो ना, T1 चा स्क्वेअर अपॉन T2 चा स्क्वेअर इज इक्वल टू R1 चा क्यूब डिवायडेड बाय R2 चा क्यूब. बघा सेमच लिहिलंय मी, आपण जे वरती लिहिलंय ना ही वाली गोष्ट आणि ही वाली गोष्ट सेम आहे, फक्त आपण इथं प्रोपोर्शनॅलिटी मध्ये लिहिलंय, इथं इक्वल टू मध्ये लिहिलंय. बघा टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब, T1 चा स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R1 चा क्यूब झाला ना, आणि T2 चा स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R2 चा क्यूब झाला, म्हणजे वरचा आणि खालचं सेमच आहे. तर आपल्याला इक्वेशन ही वाली भेटली. ह्या इक्वेशन मध्ये फक्त आता आपण काय करू, व्हॅल्यूज पुटअप करू. T1 चा स्क्वेअर म्हणजे T1 आपल्याला तो फाइंड करायचा आहे, त्याचा स्क्वेअर डिवायडेड बाय T2 चा स्क्वेअर म्हणजे आपल्याला T2 किती दिलाय, 100 दिवस दिलाय, तर 100 दिवसाचा आपण काय करू, स्क्वेअर करू इज इक्वल टू R1 चा क्यूब म्हणतोय ना, तर R1 किती दिलाय आपल्याला, 15 मल्टिप्लाय 10 की पॉवर 6 किलोमीटर. पण ह्याचा कसा आहे, क्यूब आहे, ह्याचा कसा आहे, क्यूब आहे, डिवायडेड बाय आपल्याला R2 किती दिलाय, R2 इज इक्वल टू 1.5 मल्टिप्लाय 10 की पॉवर 6 चा क्यूब. एवढं कोपऱ्यामधलं दिसतंय ना, हा दिसतंय. ठीक आहे, आपल्याला इथपर्यंत भेटलं. आता ही इक्वेशनला आपण सॉल्व्ह करून घेऊया. आपल्याला जी ही इक्वेशन भेटली ही वाली आपण सॉल्व्ह करून घेऊ. कशी सॉल्व्ह करणार आहेत, सिंपल काय, ह्याच्यामध्ये क्यूब आणि क्यूब आहे ना, तर आपण याला काय करू, सेपरेट दोघांना एकत्र क्यूब लिहू. फक्त काय केलंय, याचा सेपरेट क्यूब आणि ह्याचा सेपरेट क्यूब न घेता याला पूर्ण एक मोठा ब्रॅकेट टाकलाय आणि त्याच्या डोक्यावरती 3 लिहिलाय. एकूण एकच गोष्ट आहे सर. आता हे 10 की पॉवर 6 आणि 10 की पॉवर 6 कटन का नाही, कटला. त्याच्यानंतर हे 1.5 आणि 15 कटून काय येणार आहे आपल्याकडं, 10 येणार आहे का नाही, आलं सर 10. तर ते नुसतं 10 उरले का, 10चा क्यूब आहे. काय उरले आपल्याकडे, 10चा क्यूब. म्हणजे इक्वल टूच्या इकडच्या साईडला काय आले, 10चा क्यूब, आणि इकडे काय होतं आपल्याकडं 100चा स्क्वेअर आणि वरी T1 चा स्क्वेअर. ठीक आहे, तर मग आपल्याला इक्वेशन काय भेटायला लागली, ह्याच्या पुढे इक्वेशन काय भेटायला लागली, T1 चा स्क्वेअर इज इक्वल टू 10 चा क्यूब. म्हणजे हे खाली आपलं उरलं T1 स्क्वेअर आपण 100 स्क्वेअर इज इक्वल टू 10 चा क्यूब. मग आपण ह्याला जर सॉल्व्ह करायचं असेल, इथं जे डिव्हिजन मध्ये इकडे जाऊन काय होणार आहे, मल्टिप्लिकेशन मध्ये होणार आहे. म्हणजे T1 चा स्क्वेअर इज इक्वल टू 10 चा क्यूब मल्टिप्लाय 100 चा स्क्वेअर. तर काय आलंय आपल्याकडे, 10 चा क्यूब मल्टिप्लाय 100 चा स्क्वेअर. याला आपण फक्त एक्सपांड करून घेऊ. 10 चा क्यूब म्हणजे 1 2 3 मल्टिप्लाय 100 चा स्क्वेअर म्हणजे 1 2 1 2. आली का गोष्ट लक्षात. म्हणजे आपल्याकडे टोटल झिरोज किती भेटले, 1 2 3 1 2 1 2 1 2 3 4 5 6 आणि 7 इज इक्वल टू किती भेटले, 10 की पॉवर 7. किती भेटले आपल्याला, 10 की पॉवर 7. दिसतंय ना खाली, थोडंसं आपण इथं ए वरती लिहून घेऊ, खालचं जर स्क्रीन मध्ये नसेल दिसत तर 10 की पॉवर 7 आपल्याला भेटले. म्हणजे आपल्याला काय मिळाले, T1 चा स्क्वेअर इज इक्वल टू 10 की पॉवर 7 भेटले. तर मला सांगा T1 इज इक्वल टू काय असणार आहे, 10 की पॉवर 7 डिवायडेड बाय 2 असेल ना. काय केलं बघा, आणखीन एकदा बघा. आपल्याला जर इकडचा जर 2 जर कॅन्सल करायचा असेल तर आपण काय करू, याला डिवाइड बाय 2 करू. मग 2 1 जा 2 2 1 जा 2 असं हे कॅन्सल होऊन जाईल. पण इथं जर डिवाइड बाय 2 केले तर आपल्याला इथं बी डिवाइड बाय 2 करावं लागेल का नाही, इथं पण डिवाइड बाय 2 करावं लागणार आहे. मग आपल्याला मग इथं काय करू आपण, T1 इज इक्वल टू इकडचा तर कटला होता, इकडे काय आलाय मग 7/2 आलाय. आता या 7/2 ला कसं सॉल्व्ह करायचं, तर 10 की पॉवर 6 करू आपण, डिवायडेड बाय 2 करू, आणि 10 की पॉवर 1 आणि डिवायडेड बाय 2 करू. ह्याला सेपरेट लिहून घेतलं. आता हे काय होणार आहे, 2 1 जा 2 2 3 जा 6. काय झालं आपल्याकडे, काय भेटले इथं बघा वापस, T1 इज इक्वल टू 10 की पॉवर, हे कटला होता फक्त 3च उरला होता, मल्टिप्लाय 10 की पॉवर हाफ
ठीक आहे, इथपर्यंत आला आपला आन्सर. आणि मला सांगा 10 की पॉवर हाफ कोणच्या पण डोक्यावरती जर आपण अर्ध लिहिलं तर त्याला कसं लिहितो, तर अंडर रूट एक्स लिहितोत ना. मग याला पण कसं लिहिणार आहेत आपण, 10 की पॉवर 3 अंडर रूट 10. काय लिहिणार आहेत आपण, 10 की पॉवर 3 अंडर रूट 10 म्हणजे किती आलं ते 1000 अंडर रूट 10. आणि अंडर रूट 10 ची अप्रॉक्स व्हॅल्यू मला सांगा, इथं जर अंडर रूट 9 असतं तर आपण आन्सर 3 लिहिलं असतं ना. तर इथं किती आपल्याकडे 10 आहे. 10 आहे म्हणल्याच्या नंतर 3.1 3.2 असं लिहून टाका फक्त. म्हणजे 1000 मल्टिप्लाय 3.1 लिहिलं आपण, तर आन्सर किती आलं 3100 डेज. 3100 डेज. ठीक आहे, फायनल आन्सर काय आलं मग आपलं T1 चं 3100 डेज. म्हणजे ज्या पहिल्या दुसऱ्या नंबरचा प्लॅनेट होता ज्याचा रेडियस एवढा होता त्याला किती लागायले 100 दिवस लागायला लागले. तर पहिल्या प्लॅनेटला किती दिवस लागणार आहे ज्याचा रेडियस एवढा दिला, तर कसं काढायचं या अशा प्रकारे काढायचं. ज्याला नाही कळालं त्यांनी थोडंसं लेक्चर आणखीन एकदा पाठीमागे घ्या आणि वापस एकदा बघून घ्या, पूर्णतः तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे, चला आता आपण जाऊया न्यूटनच्या लॉज कडे. ठीक आहे, आता तर आपण केपलर्स लॉ बघितले. केपलर्स लॉवर एक क्वेश्चन पण सॉल्व्ह केला, कधी सेकंड लॉ लावायचा आहे कधी थर्ड लॉ लागायचा आहे ते पण आपण पाहिलं. त्याच्यानंतर आता आपण न्यूटन्स लॉ कडे जाऊया. कन्फ्यूज बिलकुल व्हायचं नाही. न्यूटन आपल्याला 10वी पर्यंत न्यूटनचे 2 लॉ शिकायचे. पहिला म्हणजे कोणचा, न्यूटन्स लॉ ऑफ मोशन, जो तुम्ही 9वीत शिकलाय. कोणचा कोणचा होता, ऍक्शन रिएक्शन वाला, F = ma किंवा इनर्शिया वाला. थोडी उलटी सिक्वेन्स सांगितली, इनर्शिया पहिला लॉ, F = ma दुसरा लॉ, आणि तिसरा लॉ कोणचा आपला इनर्शिया ऍक्शन रिएक्शन वाला. तर हे जे 3 लॉज होते ते कशाचे होते, न्यूटन्स लॉ ऑफ मोशन होते. ते बघायचे का आता आपल्याला इथं नाही. न्यूटनचा दुसरा लॉ बघायचा आहे ज्याचा पहिल्या आणि दुसऱ्याचा काही संबंध नाही. दुसरा लॉ कोणचा आहे, न्यूटन्स लॉ ऑफ मोशन न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. आणि हे जे न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे ह्याला दुसरं नाव दिलेलं आहे आपल्याला आणखीन एक, युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. कारण जे न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे का, हे फक्त अर्थ पुरताच मर्यादित नाहीये, हे पूर्ण युनिव्हर्स मध्ये सगळीकडे अप्लाय होतो. त्याच्यामुळे आपण त्याला काय म्हणतो, युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन म्हणणार आहेत. आली गोष्ट लक्षात. न्यूटनचे 2 लॉ होते, एक होता न्यूटन्स लॉ ऑफ मोशन जो 9वीत झालाय. आता 10वीत कोणचा बघायला होता आपण, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन बघायलो. न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचं अनदर नेम काय आहे, युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. कशामुळे, तर फक्त धरतीपुरता सीमित आहे का तो, नाही, कुठपर्यंत आहे, पूर्ण युनिव्हर्स मध्ये सगळीकडे हा लॉ ऍप्लिकेबल आहे. तर हा लॉ तुम्हाला आधीपासूनच माहिती आहे. कालच्या लेक्चरमध्येच मी तुम्हाला एक्सप्लेन केला होता हा लॉ. कधी एक्सप्लेन केला होता, एकदम स्टार्टिंगला तुम्हाला ग्रॅव्हिटेशन बद्दल सांगताना काय सांगितलं होतं मी, की आपल्याकडे जर कोणतेही 2 ऑब्जेक्ट असतील त्यांना जर मासेस असतील, कोणतेही 2 ऑब्जेक्ट आहे, इव्हन मुंगीला सुद्धा मास आहे, दुसऱ्या मुंगीला सुद्धा मास आहे, तर कोणत्याही 2 ऑब्जेक्ट ज्यांना मास आहे ते एक दुसऱ्याला एका फोर्सनी अट्रॅक्ट करणार आहेत. आणि त्या फोर्सचं नाव काय सांगितलं होतं आपण, ग्रॅव्हिटेशनल फोर्स सांगितलं होतं. तेच सांगते न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, किंवा आपल्याला काल जे बघितलं होतं ते न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनच होतं. बघा काय म्हणतोय लॉ, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन स्टेट्स दॅट एनी टू ऑब्जेक्ट्स प्रेझेंट इन द युनिव्हर्स हॅव्हिंग सम मास, काहीतरी त्यांना मास आहे, अट्रॅक्ट इच अदर विथ अ डेफिनाइट फोर्स. त्या फोर्सचं नाव काय, ग्रॅव्हिटेशन. आणि त्याच्यामध्ये फक्त न्यूटन सरनी काय केलं, त्या डेफिनेशन मध्ये 2 गोष्टी ऍड केल्या. 2 गोष्टी कोणत्या ऍड केल्या, तर बघा आपण काल काय बघितलं, जर हेवियर ऑब्जेक्ट असेल तर तो काय करणार आहे, एक दुसऱ्याला जास्त फोर्सने अट्रॅक्ट करणार आहे. एक्झाम्पल काय सांगितलं होतं मी, एक्झाम्पल आपली अर्थ बघितली होती. अर्थ आणि ह्यो पेन, अर्थचं मास कसं आहे, खूप जास्त आहे. पेनचं मास कसं आहे, कमी. पण दोघांचा मास मिळून जास्त झाला ना एकत्र, तर दोघांचं मास जास्त झालं तर फोर्स कसा आहे, जास्त आपल्याला लगेच विजिबल दिसतोय. पण मी इथं उभा आहे, माझा मित्र इथं बाजूला उभा आहे, तर त्याच्यामध्ये काय होणार आहे, आमच्या दोघांचं मास कमी पडतंय. आमच्या दोघांचं मास कमी म्हणल्याच्या नंतर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी. फोर्स ऑफ अट्रॅक्शन प्रेझेंट तर आहे, पण फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसं आहे, खूप कमी आहे. त्याच्यामुळे आम्ही एक दुसऱ्याला असे डायरेक्टली मॅग्नेट सारखे चिपकत नाही. दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये काय ऍड केली, डेफिनेशन बद्दलच बोलते बरं का. डेफिनेशनचा पहिला पॉईंट काय होता, कोणत्या पण 2 गोष्टीला जर मास असेल तर एक दुसऱ्याला अट्रॅक्ट करणार आहे. दुसरी गोष्ट काय, जेवढं जास्त मास असणार आहे विच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ देअर मासेस. म्हणजे जेवढं जास्त मास असणार आहे तेवढा जास्त फोर्स असणार आहे. एक्झाम्पल सांगितलं मी तुम्हाला, काय, धरतीचा मास जास्त आहे, पेन, धरती आणि पेन दोघांचं मिळून मास जास्त झालं तर फोर्स कसा असणार आहे, जास्त असणार आहे. माझा आणि माझ्या मित्राचा जर मास बघितलं, दोघांचा मास कमी आहे म्हणल्याच्या नंतर आमचं फोर्स ऑफ अट्रॅक्शन पण कसं असणार आहे, कमी असणार आहे. ही दुसरी गोष्ट बघितली. आणि आता तिसरी गोष्ट काय आहे, तर त्याच्या डिस्टन्सवरती खेळ आहे. त्याच्यावर कसा डिस्टन्सवरती खेळ आहे, तुम्ही लहानपणी सगळ्यांनी मॅग्नेटला खेळलेला आहे, मॅग्नेट सोबत खेळलेले आहेत का नाहीत, लवचुंबक. तर त्या लवचुंबकला लक्षात आणा, तुम्ही जर लांब घेऊन गेलात तर त्याचं फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी होते का नाही, किंवा त्याचे जे एकदम स्ट्रेंथ आहे ती कमी होती का नाही. पण तेच जर जवळ आणलं तर एकदम जवळ लगेच चिपकायला बघतात, म्हणजे फोर्स वाढला का नाही. जवळ आणला तर फोर्स वाढला. काय म्हणतोय मी, डिस्टन्स जर कमी आलं म्हणजे जवळ आणलं तर काय व्हायला लागले, फोर्स वाढायला लागलाय.
वाटल्यास तुम्ही काय करा, लोहचुंबक घ्या आणि टेस्ट करा. जवळ आणलं तर काय होणार आहे, फोर्स वाढणार आहे. म्हणजे डिस्टन्स कमी झालं, जवळ आणलं म्हणजे डिस्टन्स कमी झालं तर फोर्स वाढायला लागला, डिस्टन्स कमी झालं फोर्स वाढायला लागला. तेच जर मी डिस्टन्स वाढवलं तर फोर्स काय होणार आहे, कमी होणार आहे. म्हणजे डिस्टन्स जर वाढवलं तर फोर्स काय होणार आहे, कमी होणार आहे. ह्या ज्या अशा गोष्टी असतात ज्याच्यामध्ये एक क्वांटिटी कमी होईल तर दुसरी क्वांटिटी वाढायला लागली, ह्यांना म्हणायचं इनव्हर्सली प्रोपोर्शनल. मग आता स्टेटमेंट मध्ये काय दिले, अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स प्रेझेंट बिटवीन देम. काय म्हणलंय, सध्या हे स्क्वेअर ऑफ डिस्टन्स, स्क्वेअर जे म्हणते ते आता सध्या लक्षात नका घेऊ, 2 मिनिटांमध्ये तुम्हाला स्क्वेअर बी कशामुळे म्हणते ते पण आपल्याला इथं लक्षात येऊन जाईल. इथं काय म्हणते सगळ्यात आधी इनव्हर्सली प्रोपोर्शनल. इनव्हर्सली प्रोपोर्शनल कशामुळे म्हणले आपल्याला, कारण एक गोष्ट कमी होईल तर दुसरी गोष्ट वाढायला लागली. ठीक आहे, गोष्ट लक्षात आली का. न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन एकदम सिंपल आहे, त्याच्यामध्ये 3 गोष्टी. पहिली गोष्ट काय, कोणत्या बी ऑब्जेक्टला जर मास असेल तर एक दुसऱ्याला चिटकणार आहे. दुसरी गोष्ट काय, मासेस वरती डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, जेवढं जास्त मास असणार आहे तेवढा जास्त फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार आहे. आणि तिसरी गोष्ट काय, मॅग्नेट्स वरून लक्षात ठेवू शकता तुम्ही, मॅग्नेट जर जवळ आले म्हणजे डिस्टन्स जर कमी झालं तर फोर्स काय होते, वाढते. जर डिस्टन्स जर वाढलं तर फोर्स काय होणार आहे, कमी होणार आहे. मग त्यालाच काय म्हणतो आपण, इनव्हर्सली प्रोपोर्शनल. तेवढंच हे स्टेटमेंट लिहून दिलंय. ठीक आहे, ज्याला ज्याला हे लिहून घ्यायचंय एकदा डेफिनेशन ती लिहून घेऊ शकता. डेफिनेशन म्हणण्यापेक्षा जे स्टेटमेंट आहे न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचं ते स्टेटमेंट तुम्ही लिहून घेऊ शकतात. आणि आपण आता त्याचा पुढचा पार्ट बघणार आहे की त्याला इनव्हर्स स्क्वेअर तर म्हणलोत आपण, काय म्हणलोत आपण, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स. म्हणजे कसं, हे समजा न्यूटन्स लॉ ऑफ फोर्स आहे, त्याच्यानुसार काय म्हणता येते, फोर्स अट्रॅक्ट इच अदर विथ अ डेफिनाइट फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ देअर मासेस. कशाला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, प्रोडक्ट ऑफ देअर मासेस. हे प्रोडक्टच आहे ना, m1 मल्टिप्लाय m2, एकाचा मास मल्टिप्लाय दुसऱ्याचा मास, म्हणजे हे काय झालं, प्रोडक्ट ऑफ देअर मासेस. आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे म्हणजे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजे खाली लिहायचे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स. आपण डिस्टन्सला r म्हणतो, स्क्वेअर ऑफ डिस्टन्स प्रेझेंट, स्क्वेअर म्हणतो ना म्हणून आपण इथं स्क्वेअर लिहिले, स्क्वेअर ऑफ डिस्टन्स प्रेझेंट बिटवीन देम. त्यांच्या दोघांमधलं जे डिस्टन्स आहे त्याचं स्क्वेअर आहे. ठीक आहे, आता ही जी गोष्ट इथं लिहिली मी स्क्वेअर, ती कशामुळे ती बघूया. इथपर्यंत लिहून घ्या तुम्ही फक्त, ते झालं की आपण ते बघू पुढचं. ठीक आहे, तर तुम्ही लिहून घेतला असन. आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट ते स्क्वेअर का म्हणून ते बघण्याच्या आधी पण हे जी तास आले ना, एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m1 m2 डिवायडेड बाय r स्क्वेअर. तर हे इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू r स्क्वेअर आले ना, मग ह्यालाच काय म्हणतात माहिती का, न्यूटनचा लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन जो आहे त्यालाच तिसरा नेम, थर्ड नेम. पहिला झाला न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, दुसरा झाला युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, आणि तिसरं नाव काय त्याच्यामध्ये, इनव्हर्स स्क्वेअर लॉ, INVERS, इनव्हर्स स्क्वेअर लॉ. कशामुळे इनव्हर्स स्क्वेअरला, कारण इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू रेडियस किंवा आपलं डिस्टन्स बिटवीन देमचा स्क्वेअर आहे. नुसत्या डिस्टन्स बिटवीन देम आहे का, जर नुसतं डिस्टन्स बिटवीन देम असतं तर इनव्हर्स लॉ म्हणलो असतो आपण, त्याला काय म्हणलो असतो, फक्त इनव्हर्स लॉ म्हणलो असतो. पण इथं इनव्हर्स स्क्वेअर लॉ कशामुळे, कारण ते डिस्टन्सच्या मध्ये तर कसा प्रेझेंट आहे, तो स्क्वेअर नुसार प्रेझेंट आहे. ठीक आहे, डिस्टन्सचा स्क्वेअर वरती इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. इथपर्यंत गोष्ट लक्षात आली. आता आपण बघू हे नेमकं इथं स्क्वेअर लिहिलंय तर ते स्क्वेअर कशामुळे. तर चला आता आपण बघू की जिथं आपल्याकडे हे फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m1 m2 डिवायडेड बाय r स्क्वेअर होतं, त्याच्यामधला ह्यो जो स्क्वेअर आहे हे नेमका कशामुळे आलाय. आपल्याला हे बघण्याच्या आधी ना तुम्हाला एक गोष्ट सांगतो, हे जे पूर्ण पार्ट चालणार आहे हे पूर्ण डेरिव्हेशनचा पार्ट आहे. आणि हे जे डेरिव्हेशन म्हणजे काय असते नेमकं, बनवताना डेरिव्हेशन बनवताना सायंटिस्ट लोक काय करतात, त्यांचं एक ऑब्झर्वेशन ठेवतात, जे त्यांना डोळ्यांनी गोष्टी दिसतात ते त्यांचं ऑब्झर्वेशन असते, आणि ऑब्झर्वेशन्स नुसार इक्वेशन्स बनवायला ट्राय करतात. ठीक आहे, तर त्याच्यानुसार आता न्यूटन बाबांनी काय केलं होतं, सगळ्यात आधी पहिल्यांदा बोलले ते v इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. आणि आता आपल्याला जे डिस्टन्स बघायचे हे कशामध्ये बघितले, त्यांनी सर्क्युलर मोशन मध्ये बघतात. जर ट्रिकनुसार जर तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल किंवा हिंट जर पाहिजे असेल लक्षात ठेवण्यासाठी तर काय ठेवतात, जे ग्रॅव्हिटेशन आहे हे मेन कन्सेप्ट कशासोबत आहे, अर्थ सोबत आहे. अर्थ कशी फिरणार आहे, गोल गोल फिरणार आहे, गोल गोल फिरणार आहे म्हणल्याच्या नंतर असं. आणि सर्क्युलर पाथ मध्ये जे डिस्टन्स असते ते किती असते, 2πr असते, असते की नसते, असते. आणि खाली जे टाइम आहे तो टाइम आपण जसा तसा लिहून ठेवला. ही पहिली गोष्ट त्यांनी सांगितली. दुसरी गोष्ट काय सांगितली, आपण बघितलं होतं सेंट्रिपिटल, P फॉर पॅरा म्हणजे इनवर्ड वाला फोर्स. तर जो इनवर्ड वाला फोर्स आहे त्याचा फॉर्म्युला आपण तुम्हाला सांगितला होता, F इज इक्वल टू काय सांगितलं होता, तो mv स्क्वेअर डिवायडेड बाय r. बरोबर आहे, हे फॉर्म्युला आपण लेक्चरच्या स्टार्टिंग मध्ये घेतला होता. आता बघा ह्याच्यामध्ये जे v स्क्वेअर आहे तर v कोण आहे, v वाला 2πr डिवायडेड बाय t आहे ना, 2πr डिवायडेड बाय टी. मग आपण काय करू, त्याचा स्क्वेअर सांगितलाय ना, मग ह्याचा पण स्क्वेअर करू, ह्याचा पण स्क्वेअर करू. उरलं काय, m आणि r लिहायचं उरलं, m आणि r लिहायचं उरलं, ते लिहून घेतलं. आता जर ह्याला जर सॉल्व्ह केलं तर मला इक्वेशन काय भेटायला लागली, m जशाच तसा 2 चा स्क्वेअर 4 पायचा स्क्वेअर पाय स्क्वेअर r चा स्क्वेअर r स्क्वेअर आणि डिवायडेड बाय r मल्टिप्लाय बाय t चा स्क्वेअर काय असणार आहे, t स्क्वेअर.
आता तिसरी गोष्ट काय लक्षात ठेवताना तुम्ही, तिसरी गोष्ट ही इक्वेशन डिराईव्ह करताना लक्षात ठेवताना की आता जे ऑब्झर्वेशन केले होते सायंटिस्ट जे आपले न्यूटन बाबा होते, त्या न्यूटन बाबांनी जेव्हा हे जे गोष्टी बघितल्या, हे वाली गोष्ट आणि ऑब्झर्वेशन मॅचच होऊ नाही लागलं. पण आपल्याला आता इक्वेशन बी मॅच करायची, ऑब्झर्वेशन बी मॅच करायची आणि इक्वेशन चुकता बी कामा नाही. तर मग न्यूटन सरने काय केलं या तिसऱ्या गोष्टीमध्ये, त्यांनी काय केलं, मल्टिप्लाय बाय आर स्क्वेअर डिवाइड बाय आर स्क्वेअर ही वाली गोष्ट केली. सांग, मल्टिप्लाय आणि डिवाइड बाय आर स्क्वेअर केलं तर आर स्क्वेअर कटलं, इक्वेशन डिस्टर्ब झाली का, नाही झाली. पण त्यांचं ऑब्झर्वेशन आता मॅच होऊ लागलं. कसं काय मॅच होऊ लागलं, जर हे मल्टिप्लाय डिवाइड बाय आर स्क्वेअर केलं तर माझ्याकडे इक्वेशन काय भेटू लागली, बघा पुढे इक्वेशन काय भेटायली, m4 पाय स्क्वेअर. आर स्क्वेअर मल्टिप्लाय आर स्क्वेअर काय असते, आरच्या डोक्यावर 4 असते. त्याच्यानंतर खाली आर मल्टिप्लाय आर स्क्वेअर काय असते, आर मल्टिप्लाय आर स्क्वेअर काय असते, आरच्या डोक्यावर क्यूब असते, आरच्या डोक्यावर 3 असते आणि उरला काय आपला टीचा स्क्वेअर. म्हणजे मला इक्वेशन काय भेटली सांगा बरं, इक्वेशन भेटली m4 पायचा स्क्वेअर आर रेस टू 4 डिवायडेड बाय काय ते खाली आरचा क्यूब मल्टिप्लाय टीचा स्क्वेअर, इतकी गोष्ट भेटली. आता ह्या गोष्टीमध्ये त्यांनी काय केलं, हे जे आर स्क्वेअर आहे त्याच्यामधला जो आर क्यूब आहे तो बाहेर काढला. आर क्यूब जर बाहेर काढायचं म्हणलं तर इथं नुसता R1 उरला आणि आर क्यूब बाहेर काढला. बघा 3 + 1 4च असते ना, तर R1 ठेवला आणि आर क्यूब काय केलं, बाहेर काढलं. आणि याच्यामधलं काय केलं त्यांनी, फक्त टी स्क्वेअर जो आहे तो थोडासा बाजूला काढून घेतला. टी स्क्वेअर काय केला, थोडासा बाजूला काढून घेतला आणि बाकी इक्वेशन अशाला अशी लिहून घेतली त्यांनी. इथपर्यंत गोष्ट लक्षात आली का, काय केलं त्यांनी, आर क्यूब बाहेर काढलाय आणि टी स्क्वेअर खाली ठेवलाय. ठीक आहे, आर क्यूब बाहेर काढलाय आणि टी स्क्वेअर इथं मधला बाहेर काढलाय. त्या इक्वेशन मध्ये बघा फक्त काय केलंय, आर क्यूब बाहेर काढला तर उरला एक आर, तो आर इथं लिहिलाय. त्याच्यामधलं टी स्क्वेअर बाहेर काढला तर उरला फक्त आर क्यूब, ते इथं लिहिलाय. आता ह्यो R1 आणि ह्यो आर क्यूब कटून काय होणार आहे, मग R1 जर कटला तर इथं आर क्यूब कटून काय होणार आहे, आर स्क्वेअर होणार आहे. तर त्याला मी आर स्क्वेअर लिहून घेतो. आर स्क्वेअर लिहून घेतलं तर आता काय बनली माझ्याकडे इक्वेशन, आहे R1 आपलं मोडला ना, R1 मोडून गेला. आता उरलं काय आपल्याकडे, हे एवढं उरलं आणि हे एवढं उरलं. ह्याला मी कसं लिहितोय बघा, लिहिण्याची पद्धत कशी आहे आता ह्याला मला सांगा. आपण काय बघितलं होतं, केप्लरच्या थर्ड लॉ मध्ये टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब बघितलं होतं ना. ह्याचाच अर्थ काय, टी स्क्वेअर डिवायडेड बाय आर क्यूब इज इक्वल टू कॉन्स्टंट होतं. ह्याचाच अर्थ काय असतोय, हे जर डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे आणि आपण जर ह्याला इथं मल्टिप्लिकेशन मध्ये इथं जर खाली जर डिव्हिजन मध्ये आणलं तर काय बनतोय, तो कॉन्स्टंट बनतोय. एक काय बनतोय, तो कॉन्स्टंट. ह्याच्या ऐवजी काय लिहिलं यांनी, फक्त इथं के लिहिला. के लिहिता येईल का, नाही लिहिता येणार. कशामुळे नाही, कारण ही उलटी गोष्ट आहे ना. बघा, टी स्क्वेअर डिवायडेड बाय आर क्यूब जर के असेल तर आर क्यूब डिवायडेड बाय टी स्क्वेअर काय असणार आहे, 1/k असणार आहे. काय असणार आहे, 1/k. तर मी ह्याला 1/k लिहिणार आहे. त्याच्यानंतर काय मला सांगा, मास कसा असते, कॉन्स्टंट असतोय का नसतोय, मास आहे तो कॉन्स्टंट असतोय का, असतोय. 4 कॉन्स्टंट आहे का, कॉन्स्टंट आहे. पाय स्क्वेअर कॉन्स्टंट आहे का, कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट म्हणजे ज्यांची व्हॅल्यू चेंज होत नाही, तर पाय स्क्वेअर पण कॉन्स्टंट आहे. त्याच्यानंतर हे पण पूर्ण कॉन्स्टंट आलंय ना. जर नुसता के जर कॉन्स्टंट असेल तर 1/k पण कॉन्स्टंटच असणार आहे ना, म्हणजे ही पण व्हॅल्यू पूर्ण कॉन्स्टंट आहे. म्हणजे आपल्याला काय काय भेटलंय, m4 पाय स्क्वेअर डिवायडेड बाय के. 1/k चं काय केलं, फक्त 1/k अशा पद्धतीने लिहून घेतलं. हे पूर्णची पूर्ण काय झालं, एक कॉन्स्टंट व्हॅल्यू झाली. उरलं काय, उरलं फक्त 1/r स्क्वेअर ना. उरलं काय, फक्त 1/r स्क्वेअर उरला. तर 1/r स्क्वेअर उरला. आता बघा, एफ इज इक्वल टू एवढं भेटलंय मला. हे जे सगळं लिहिलंय मी कशासाठी लिहिलंय, हे कशासाठी लिहिलंय मी, हे सगळं एफ इज इक्वल टू साठी लिहिलंय ना. आता एफ इज इक्वल टू साठी लिहिले म्हणल्याच्या नंतर आलं का नाही बघा बरं, एफ इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. काय आलं मला शेवटीला, एफ इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. तर ही सगळी त्याची डेरिवेशन होती. त्या डेरिवेशन मध्ये आपण 3 गोष्टी लक्षात ठेवल्या. तीन नाही 4 गोष्टी लक्षात ठेवू आपण. 4 गोष्टी कोणत्या, डेरिवेशन मध्ये काय केलं न्यूटन सरनी, त्यांचे जे ऑब्झर्वेशन होते आणि त्यांचे जे इक्वेशन होते, ऑब्झर्वेशन नुसार इक्वेशन त्यांनी ऍडजस्ट केले आणि अशा प्रकारे ऍडजस्ट केले की मॅथमॅटिकल टर्म्स मध्ये पण ते बरोबर असले पाहिजे. मग ते काय त्यासाठी काय काय करावं लागले, मग त्यासाठी 3 गोष्टी करावं लागल्या. पहिली गोष्ट, v इज इक्वल टू आपल्याला डिस्टन्स अपॉन टाइम घेताना 2πr/t घ्यायचं. डिस्टन्सला काय घ्यायचंय, 2πr घ्यायचंय. पहिली गोष्ट ती झाली. दुसरी गोष्ट काय केली आपण, त्याच्यामध्ये एफ इज इक्वल टू ma. आपल्याला जनरली फॉर्म्युला काय माहिती, एफ इज इक्वल टू ma. तर ते एफ इज इक्वल टू ma न घेता काय घेतलंय आपण, एफ इज इक्वल टू mv²/r घेतलंय. काय घेतलंय, mv²/r. जे आपण सेंट्रिपिटल फोर्स वाला फॉर्म्युला शिकलो होतो ते वाला फॉर्म्युला आपण इथे लावलाय. ही दुसरी गोष्ट झाली. आता तिसरी गोष्ट काय, जेव्हा ह्याला पुढे सॉल्व्ह करीत गेलो त्याच्यानंतर मला इक्वेशन आणि ऑब्झर्वेशन मॅच व्हायला गेलो, म्हणून तिसरी गोष्ट काय केली त्यांनी, तिसरी गोष्टीमध्ये r²/r² डिवाइड आणि मल्टिप्लाय काय केलं त्यांनी, r²/r² मल्टिप्लाय आणि डिवाइड करून घेतलं. त्यांनी मल्टिप्लाय आणि डिवाइड करून घेतल्याच्या नंतर थोडी इक्वेशनला आपण ऍडजस्टमेंट केले. कट
कटछाट केली. कटछाट केल्याच्या नंतर आपल्याला भेटलं की जे टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूबून काय भेटते आपल्याला 1 अपॉन कॉन्स्टंट भेटते. 1 अपॉन कॉन्स्टंट आणि बाकीचे सगळे कॉन्स्टंट आपण हटवून टाकले. बाकीचे सगळे कॉन्स्टंट हटवून टाकले, उरला फक्त आर स्क्वेअर. मग इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. आणि ह्याच गोष्टीमुळे जे न्यूटन्स लॉ आहे किंवा युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन किंवा न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे त्याचं तिसरं नाव भेटलं इनव्हर्स स्क्वेअर लॉ. ठीक आहे, आली गोष्ट लक्षात इथपर्यंत. या गोष्टीमुळे फक्त डिस्टन्स वरती इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे का. माझ्याकडे इथं एक मास आहे, इथं एक मास आहे, हे दोघांचं जर डिस्टन्स वाढवलं तर ऑब्व्हियसली त्यांच्यामधला फोर्स कमी होणार आहे. पण फोर्स कसा कमी होणार आहे, त्यांच्या स्क्वेअर नुसार कमी होणार आहे. नुसत्या डिस्टन्स नुसार कमी होणार आहे का, नाही, डिस्टन्सच्या स्क्वेअर नुसार कमी होणार आहे. ठीक आहे, ही वाली इथपर्यंतची तुमची गोष्ट होती. ठीक आहे, आपण इथपर्यंत बघितलं. आता शेवटचा पार्ट मी तुम्हाला काल काय सांगितलं होतं की जर माझ्याकडे एक मुंगी आहे आणि एक हत्ती आहे तर मुंगी आपला हत्ती जेवढा मुंगीला अट्रॅक्ट करणार आहे, जेवढ्या फोर्सने अट्रॅक्ट करणार आहे तेवढंच मुंगी सुद्धा हत्तीला अट्रॅक्ट करते का नाही. बघा बघा काय म्हणलो होतो मी काल, एक माझ्याकडे मुंगी आहे आणि एक माझ्याकडे हत्ती आहे. हत्ती मोठा आहे, मुंगी छोटी आहे. हत्तीचं मास मोठं आहे, आपण M1 म्हणू त्याला, ह्याला M2 म्हणू. हत्ती याला जर एक फोर्सनी पर्टिक्युलर हत्ती काय करायला लागली, मुंगीला अट्रॅक्ट करायली. हत्ती मुंगीला अट्रॅक्ट करायला लागली. जर ती हत्ती मुंगीला जर 100 न्यूटननी जर अट्रॅक्ट करीत असेल तर मुंगी हत्तीला किती न्यूटनने अट्रॅक्ट करणार आहे. काल सांगताना सांगितलं होतं ती पण कितीने अट्रॅक्ट करणार आहे, 100 न्यूटननीच करणार आहे. आता ते कसं काय ते तुम्हाला एक्सप्लेन करतो. शेवटचा पॉईंट आहे आजचा, मन लावून बघा. बघा आपल्याला फोर्स काय भेटलाय, न्यूटनच्या लॉच्या अकॉर्डिंग फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू M1 M2 डिवायडेड बाय आर स्क्वेअर. तर मग त्याचा जो एक्झॅक्ट फॉर्म्युला बनतोय, फोर्सचा जो फॉर्म्युला बनतोय ते फॉर्म्युला काय बनायला, F इज इक्वल टू कॅपिटल G M1 M2 डिवायडेड बाय आर स्क्वेअर. लक्षात ठेवा, कधी पण काय लक्षात ठेवा, एक सेकंड, ही वाली गोष्ट लक्षात ठेवा. जर आपल्याला हे प्रोपोर्शनॅलिटीचा कॉन्स्टंट जो आहे, प्रोपोर्शनॅलिटीचा सिम्बॉल जो आहे तो सिम्बॉल जर कट करायचा असेल तर दोन गोष्टी ऍड कराव्या लागतात. काय, इक्वल टू टाकायचा आणि एक कोणचा पण कॉन्स्टंट घ्यायचा. कोणचा पण म्हणजे तिथं जो गरजेचा आहे तो. इथं कॉन्स्टंट कोणचा घेतलाय आपण, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट घेतलाय. कोणचा कॉन्स्टंट घेतलाय आपण इथं, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. ह्या युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटला एक फिक्स व्हॅल्यू असती, ती बदलत नसती. कुठं धरतीवर राहा, चंद्रावरती जा, सूर्यावरती जा, कुठं पण जा, कोणत्याही प्लॅनेटवरती जा, ह्या जीची व्हॅल्यू बदलणार आहे का, नाही. त्या गोष्टीमुळे त्याचं नाव काय, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. आणि याची व्हॅल्यू किती आपल्याकडे 6.7 मल्टिप्लाय 10 की पॉवर -11. किती आहे, 6.7 मल्टिप्लाय 10 की पॉवर -11. आणि त्याचं युनिट काय, न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर. जर युनिट जर पाठ नसेल होत, बिंदास नका ठेवू, तुम्हाला कसं काढायचं ते युनिट सांगतो मी. हे बघा आधी बघा, F इज इक्वल टू G M1 M2 बाय आर स्क्वेअर आहे का नाही. बघा आता आपल्याकडे काय, एक मुंगी आणि एक हत्ती. मला सांगा, हत्तीचं आपण M1 घेतलं, मुंगीचं M2 घेतलं, ह्यांच्यामधला फोर्स काढण्यासाठी काय करणार आहे, F इज इक्वल टू G हत्तीचा मास M1 मुंगीचा मास M2 डिवायडेड बाय दोघांच्या मधलं डिस्टन्स. म्हणजे फोर्स तर सेमच निघायला का नाही दोघांच्या मधला, कारण फोर्स हा नुसत्या मास वरती डिपेंड आहे काय, कोणत्या बी एका ऑब्जेक्टच्या, नाही नाही. ही गोष्ट लक्षात ठेवायची. कोणची, की जर आपल्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स बघायचा आहे तर ते ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो असणार आहे ते पर्टिक्युलर एका बॉडीच्या मास वरती कधीच डिपेंड नसतोय, दोन्ही बॉडीच्या मासच्या प्रोडक्ट वरती डिपेंड आहे. कारण इथं बघा ना, आपण डेफिनेशन मध्येच काय लिहिलंय, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन स्टेट्स दॅट एनी टू ऑब्जेक्ट प्रेझेंट इन द युनिव्हर्स एट द सम मासेस अट्रॅक्ट इच अदर विथ अ डेफिनाइट फोर्स विच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ देअर मासेस. कसा डिपेंड आहे ते, कसा डिपेंड आहे ते, इथं बघा प्रोडक्ट ऑफ देअर मासेसला डिपेंड आहे का नाही, प्रोडक्ट ऑफ देअर मासेस. मग एका सिंगल मास वरती डिपेंड आहे का ते, नाही, बिलकुल नाही. एका सिंगल मास वरती ते डिपेंड नाही. कशावर डिपेंड आहे, प्रोडक्ट ऑफ मासेस वरती डिपेंड आहे, म्हणजे दोघांचा प्रोडक्ट वरती डिपेंड आहे. मग दोघांचा प्रोडक्ट एकच निघणार आहे ना, दोघांचा प्रोडक्ट काहीतरी निघला. त्या गोष्टीमुळे होते काय, हत्तीने जर मुंगीला 100 न्यूटननी जर अट्रॅक्ट केलं तर मुंगी पण हत्तीला किती न्यूटनने अट्रॅक्ट करणार आहे, 100 न्यूटननीच अट्रॅक्ट करणार आहे. आता गोष्ट क्लिअर झाली का, जी आपण काल बघितली होती. ठीक आहे सर, आपल्याला इथपर्यंत लक्षात आली. आता ही पण गोष्ट लक्षात आली. आता शेवटचं सांगा सर, तुम्ही एवढा मोठा इथं युनिट लिहिलाय, न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर, हे कसं काय लिहिलं सर, एवढा मोठा कसं काय लिहिलं. आता पाठ करायचं टेन्शन यायला लागलं मला. टेन्शन बिलकुल घ्यायचं नाही. बघा इथं एकदम सिंपल मध्ये बघा आपल्याला काय भेटलंय, F इज इक्वल टू G M1 M2 डिवायडेड बाय आर स्क्वेअर भेटले का नाही. मग मला सांगा G इज इक्वल टू काय येणार आहे, G इज इक्वल टू हे आर स्क्वेअर इथं डिव्हिजन मध्ये होतं, इकडे जाऊन काय होणार आहे, मल्टिप्लिकेशन मध्ये जाणार आहे, मल्टिप्लिकेशन मध्ये जाणार आहे. आता हे जे M1 M2 इथं मल्टिप्लिकेशन मध्ये होते, इकडे जर आले तर काय होणार आहे, डिव्हिजन मध्ये जाणार आहे. M1 M2 डिव्हिजन मध्ये जाणार आहे. मला सांगा फोर्सचा याचा युनिट काय, न्यूटन. आर म्हणजे डिस्टन्सचा याचा युनिट काय, मीटर. नुसतं मीटर घेऊन जमतंय का, नाही, मीटरचा स्क्वेअर, मीटरचा स्क्वेअर, कारण आरचा स्क्वेअर आहे म्हणून मीटरचा स्क्वेअर. डिव्हिजन मध्ये काय आलं, किलोग्राम. मास 1 कशामध्ये, किलोग्राम मध्ये. मास 2 पण कशामध्ये, किलोग्राम मध्येच. किलोग्राम मल्टिप्लाय किलोग्राम काय असते, किलोग्राम स्क्वेअर असते. बघा आला का नाही तुमचा फॉर्म्युला.
काय भेटला फॉर्म्युला नाही युनिट आला का नाही मगाशी काय लिहिलं होता मी न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर हे वालं सेम आहे का नाही अशा प्रकारे तुम्ही जे SI युनिट ऑफ कॅपिटल जी म्हणजे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे अशा प्रकारे त्याचं युनिट पाठ करू शकतात किंवा लक्षात घेऊ शकतात ठीक आहे म्हणजे दुसरी आहे त्याची काय व्हॅल्यू हे त्याचं युनिट झालं व्हॅल्यू काय 6.7 मल्टिप्लाय 10⁻11 ही व्हॅल्यू तुम्हाला मात्र पाठच करावं लागणार आहे इथं रट्टा मारा ठीक आहे इथं रट्टा मारा आणि हे जर तुम्हाला रट्टा नसेल मारायचं तर अशा प्रकारे तुम्ही त्याचं युनिट डिराईव्ह करू शकतात कोणत्याही गोष्टीचं असं युनिट तुम्ही डिराईव्ह करू शकतात इथपर्यंत झालं आपलं आजचं लेक्चर आता बाकीचा जो पार्ट आहे बाकीचा पार्ट म्हणजे काय मोस्ट इम्पॉर्टंट आता जे आपण न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन शिकलोत ना त्या न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन वरती आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करता आले पाहिजेत कोणत्या लॉ वरती हेच लॉ एवढाच फक्त एक फॉर्म्युला आपल्याकडे सगळ्यात भयानक F = G m1 m2 डिवायडेड बाय r² हे फॉर्म्युला पाठ करायची गरज आहे का सांगा बरं अरे बिलकुल नाही कारण आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती येतं मास वरती डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे कारण आपल्याला जर ग्रॅव्हिटेशनल फोर्स जर बघायचा असेल दोन ऑब्जेक्ट मधला तर त्याचा जर मास जास्त असेल तर फोर्स जास्त असणार आहे म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे बघा डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे समोरासमोर डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे समोरासमोर लिहिलं जर मी रेडियस वाढवलं किंवा आपलं सॉरी जर मी डिस्टन्स वाढवल्याच्या नंतर फोर्स कमी होणार आहे एक्झाम्पल मॅग्नेट जर लांब नेलं तर डिस्टन्स वाढलं तर फोर्स कमी होते का नाही होते म्हणजे एक गोष्ट वाढली दुसरी गोष्ट कमी होती म्हणजे इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे बघा इनव्हर्सली प्रोपोर्शनलच्या गोष्टी खाली लिहिलेल्या असतात त्याच्यानंतर फक्त शेवटची गोष्ट काय हे कसं आहे नुसतं आर लिहायचं आहे का नाही आरचा स्क्वेअर लिहायचा आहे आणि युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची व्हॅल्यू पाठ ठेवायची हे जर फॉर्म्युला तुम्ही आज पाठ केला तर उद्याचं जे लेक्चर असणार आहे त्या लेक्चरमध्ये तुम्हाला 100% बेनिफिट भेटणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक ना एक न्यूमेरिकल त्याच्यामध्ये तुम्हाला कळणार आहे ठीक आहे आतापर्यंत आपण इथपर्यंत स्टॉप करूया आणि उद्या आपला जे तिसरा लेक्चर असणार आहे त्या तिसऱ्या लेक्चरमध्ये आपण हे जे न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे त्याच्यावरती आपण सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करून घेऊ न्यूमेरिकल सॉल्व्ह करून घेऊ ठीक आहे ऍक्च्युअल फिजिक्स उद्या चालू करणार आहे कारण फिजिक्स म्हणलं की न्यूमेरिकल्स असते तर आणि खरे न्यूमेरिकल्स आता उद्यापासून चालू व्हायला लागलेत ना फिजिक्सचा मज्जा उद्यापासून येणार आहे न्यूमेरिकल्समध्ये ठीक आहे चालतं भेटू आपण उद्याच्या लेक्चरमध्ये थर्ड लेक्चरमध्ये तोवरचं बाय बाय